अमरावती शहर कंटेनर मुक्त झाल्याचा दावा मनपाकडून करण्यात आला होता। महापौर श्रीचंद तेजवानी यांनीही संपूर्ण शहरातून कंटेनर हटवल्याचं सांगितलं होतं। मात्र साबनपुरा परिसरात पुन्हा कंटेनर ठेवण्यात आल्याने नवा वाद निर्माण झालाय आणि त्यातच बकरी ईदच्या दिवशी कंटेनर जवळ संशयास्पद प्रकार उघडकीस आल्याने पोलीस आणि मनपा प्रशासनात खळबळ उडाली आहे। अमरावती महानगरपालिकेने शहर कंटेनर मुक्त केल्याचा दावा केला होता। सोबतच शहरातील जुने कंटेनर कंपोस्ट डेपोमध्ये जमा करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं, तर काही भागात कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून फायबर कंटेनर बसवण्यात आले। मात्र साबनपुरा परिसरात गेल्या 6 महिन्यांपासून कंटेनर नसताना अचानक नवीन कंटेनर ठेवण्यात आल्यानं संताप व्यक्त होत आहे। दरम्यान गुरुवारी बकरी ईदच्या दिवशी दुपारी साबनपुरा परिसरात मोठी हालचाल पाहायला मिळाली। डीसीपी श्याम घुगे, एसीपी खताडे, खोलापुरी गेट पोलीस ठाण्याचे ठाणेदार वडगावकर, सिटी कोतवालीचे ठाणेदार कोटनाके तसेच गुन्हे शाखेचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। मिळालेल्या माहितीनुसार कंटेनरमध्ये आणि परिसरात प्राण्यांचे अवशेष फेकण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला, तसेच नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले। मनपाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन बोंद्रे यांनी सांगितले की लॅब रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल। विशेष म्हणजे बकरी ईदच्या 1 दिवस आधी मुझफ्फरपुरा परिसरात कारवाई दरम्यान नियमांचं उल्लंघन केल्यास कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला होता। सध्या खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून कोणार्क कंपनीच्या वाहनातून संबंधित कंटेनर कंपोस्ट डेपोमध्ये रवाना करण्यात आला। दरम्यान शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचत असल्याने कोणार्क कंपनीच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। तर जवाहर गेट परिसरातील आरोग्य निरीक्षकाने कोणत्या उद्देशाने कंटेनर ठेवण्याचे आदेश दिले याची चौकशीही पोलीस करत आहे। शहर कंटेनर मुक्त झाल्याचे दावे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला पुन्हा उभा राहिलेला हा नवा वाद। साबनपुरा प्रकरणामुळे मनपा प्रशासन, आरोग्य विभाग आणि कंत्राटदार कंपनी पुन्हा एकदा प्रश्नांच्या भोवऱ्यात सापडली आहे। आता लॅब रिपोर्टमध्ये नेमकं काय समोर येतं आणि या प्रकरणात कुणावर कारवाई होते याकडे संपूर्ण अमरावतीचं लक्ष लागलं आहे।